महादेव वर बसलाय म्हणूनच आपण यायला लागलो इकडे. हा, त्यानं सोपं केलेलं नाही आपल्याला. तेवढं मात्र आहे. हा, आपल्याला कष्टात त्याची महत्व कळलं पाहिजे ना आपल्याला. चढून आलं पाहिजे. चढून आलं पाहिजे. हा. तर एक गड चढत असताना हे काका नेमकं कशाबद्दल बोलतात हे माहित आहे का तुम्हाला? आम्ही चाललो होतो मल्लिकार्जुनला, म्हणजे सांगली जिल्ह्यातील विलासगडला. तर या ठिकाणी यायचं असेल तर तुम्हाला जास्त काय करायचं नाही, फक्त जिना चढत वर जायचं आहे. जिना चढायला मॅक्सिमम पाऊण ते 1 तास लागू शकतोय. तर मित्रांनो, ह्या मंदिराचा इतिहास पण तेवढा जुना आहे. जवळपास 1000 वर्षांपूर्वीचं असलेलं हे मंदिर डोंगराच्या बरोबर मध्यभागी आहे. तर आम्ही मंदिराजवळ आल्या असं पाण्यात शोधत होतो आणि ते आमचं काही प्लॅनिंग नव्हतं, पण आम्हाला काही पाणी मिळालं नाही. पण मंदिर बघून तहानच भागली. तर मित्रांनो, या ठिकाणी मंदिरात प्रवेश केल्या गेल्या काळभैरव मंदिर दिसतं आणि या मंदिराच्या शेजारीच आहे मल्लिकार्जुन मंदिर, जे की गुहेत आहे. आता या ठिकाणी आपण मंदिरात प्रवेश करतोय मित्रांनो, आणि या ठिकाणी आहे महादेवाची पिंड. तर तुम्ही बघू शकता हे संपूर्ण मंदिर गुहेत आहे मित्रांनो. तर ह्या शिवलिंगाची स्थापना कधी झाली ह्याची तारीख मी शोधायला गेलो तर मला इतिहासात तारीख सुद्धा सापडली नाही, एवढं जुनं मंदिर आहे. तर या मंदिराला नक्की भेट द्या. कोल्हापूर पासून फक्त 40 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. आणि या ठिकाणी डोंगरावरून दिसणारा खालचा नजारा आणि हे जे तुटकं फुटकं दिसतंय ते आहे कृष्ण मंदिर, जे आहे विलासगडवर. आणि विलासगड बरोबर मंदिराच्या वरतीच आहे आणि या गडाचा इतिहास लुप्त होत चाललाय.